नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद थोरात. मी आता मध्ये खूप आजारी होतो. त्या आजारामुळे माझा आवाज गेला. आवाज आता माझा निघतच नाही बाहेर. हे जे मी तुमच्याबरोबर बोलतोय एवढाच आवाज निघतोय, याच्यावरती आवाज निघतच नाही. माझा जो पहिला आवाज होता तो आवाज नाही आहे आता. आणि गाणं म्हणण्याची उत्सुकता माझी पूर्ण गेलेली आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला की माणसाच्या जीवनामध्ये कधीही होऊ शकतं, काही पण होऊ शकतं. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचं व्यसन हे लावून देऊ नका, करू नका. आणि मला तर व्यसन कोणतंही नाही आहे, तरी मला हे असं झालं. मला कावीळ झालेली. कावीळ झाल्याच्या नंतर खूप आणखीन काय म्हणजे शरीरामध्ये बिघाड होत गेला माझा. म्हणून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जरी माणूस व्यसन जरी नसेल करत तरी त्याला काय ना काय आजार येतोच. पण मला एवढं तुम्हाला सांगायचं आहे की जो कोणी व्यसन करत असेल त्यांनी व्यसन करू नका. हे व्यसन खूप वाईट आहे. तर तुम्ही चांगल्या प्रकारचे पदार्थ खा, चांगलं राहा, चांगलं एकामेकाशी बोला. बस एवढंच मला तुम्हाला बोलायचं आहे. आणि तुमचा मिलिंद थोरात हा पहिल्यासारखा गाणं म्हणेल की नाही म्हणेल हे मला माहीत नाही. माझा पहिल्यासारखा आवाज बाहेर येईल की नाही येणार हे मला माहीत नाही. तर ज्यावेळेस माझा पहिल्यासारखा आवाज येईल त्यावेळेसच मी तुमच्यासाठी गाणे गाईल, अन्यथा मी गाणे गाऊ शकत नाही. तर तुम्ही ईश्वरचरणी ही प्रार्थना करा की मिलिंद थोरात याचा आवाज पहिल्यासारखा बाहेर यावा आणि तो आमच्यासाठी गाणे गाईल. बस एवढं मला तुम्हाला बोलायचं आहे. तुम्ही माझ्यासाठी ईश्वरचरणी एवढी प्रार्थना करा. बघू पुन्हा काय होतंय की नाही होत. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. चांगलं राहावा, चांगलं खा, चांगलं एकामेकाशी बोला. ह्या जगामध्ये जेवढं आपण काही करू ते इथंच राहणार आहे. आपण एकटेच जाणार आहे. म्हणून तुम्ही चांगलं राहावा, चांगलं खा, चांगलं एकामेकाशी बोला, भांडणं करू नका. बस एवढं मला बोलायचं आहे. आणि मी गाणं गाईल का नाही गाईल मला माहीत नाही. तर तुम्ही ईश्वरचरणी माझ्यासाठी एवढी प्रार्थना करा मित्रांनो की मिलिंद थोरात आमचा पहिल्यासारखा झाला पाहिजे, त्याचा आवाज बाहेर आला पाहिजे आणि त्यांनी गाणं गायलं पाहिजे आमच्यासाठी. बस एवढंच मला बोलायचं होतं. धन्यवाद.